कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर कायम असून राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे। धरणात सध्या 8.33 TMC म्हणजे 100% पाणीसाठा झाला असून स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 व 6 उघडण्यात आले आहेत। सकाळी 7 वाजेच्या अहवालानुसार धरणातून स्वयंचलित दरवाजाद्वारे 2856 क्युसेक आणि पॉवर हाऊसमधून 1400 क्युसेक असा एकूण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पंचगंगा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, भोगावती, कासारी, कुंभी, ताम्रपर्णी, हिरण्यकेशी, तुळशी आणि घटप्रभा नदीवरील मिळून 42 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये राधानगरी, कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांभरे, आंबेआहोळ, सरफनाला, धामणी आणि कोदे लघु पाटबंधारे धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत। तुळशी धरण 97%, कुंभी 89%, वारणा 88%, कासारी 86%, पाटगाव 83%, दूधगंगा 80%, तर चिकोत्रा धरण 68% भरले आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली असून राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 31 फूट, सुर्वे 29.11 फूट, रुई 60.2 फूट, इचलकरंजी 57.4 फूट, तेरवाड 52 फूट, शिरोळ 47.3 फूट आणि नृसिंहवाडी 45.3 फूट इतकी नोंदविण्यात आली आहे। दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.50 मिमी पावसाची नोंद झाली असून गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 46 मिमी पाऊस पडला आहे। खालोखाल बुदरगडमध्ये 15.1 मिमी, राधानगरीमध्ये 12.2 मिमी, आजरा 12 मिमी, पन्हाळा 10 मिमी, चंदगड 9.4 मिमी, करवीर 7.7 मिमी, कागल 7.2 मिमी आणि शाहूवाडी 6.7 मिमी, गडिंग्लज 6 मिमी, हातकणंगले 3.7 मिमी आणि शिरोळ तालुक्यात 2.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे।